किती जाड झालायस तू? कसं दिसतंय ते तोंड तुझं? नुसता खातच असतोय 24 तास. वजन का कमी करत नाहीये तू? किंवा मग वजन कमी करत असताना तू एवढं डाएट करतोय तरी वजन का कमी होत नाही तुझं? काही कळत नाही का तुला? कसं शरीर झालं तिकडे ढोल्यासारखं? अशीच कमेंट तुम्हाला तुमची जवळची लोकं करत असतात. आजूबाजूच्या लोकांना काही घेणं-देणं नसतं. नातेवाईक हेच तुम्हाला निगेटिव्ह कमेंट करत असतात ज्यावेळेस तुम्ही वजन कमी करत असतात. तर अशा लोकांपासून तुम्ही शक्यतो लांब राहायचं किंवा अशा लोकांचा विचारच करायचा नाही. आणि जे लोक असे नालायक आणि मूर्ख लोक आहेत आजूबाजूला जे आपले, कळलं का, आपल्या नातेवाईकांमध्ये असेल किंवा दुसरे कोणतेही लोक असतील, तर अशा लोकांचा अजिबात विचार करायचा नाही तुम्ही. कारण माझ्याकडे एक क्लायंट आली होती आज. तिच्या जवळचेच लोक, घरातलेच लोक तिला डिमोटिवेट करत होते. म्हणजे जाड आहे, काय करते, डाएट काय होत नाही तुझं वजन कमी, कशाला नादी लागली त्या डाएटच्या. पण मी असं काय म्हणतोय एवढं ॲग्रेसिव्हली मी का बोलतोय, तर काय होतं, जो माणूस जाड असतो फक्त सगळे प्रॉब्लेम हे त्यालाच माहीत असतात. सकाळी उठण्यापासून तर वॉशरूमपासून सुद्धा त्या माणसाला त्रास होत असतात. आणि त्याला असं कधीही वाटत नाही जाड माणसाला का मी जाड आहे, मला चांगलं वाटते ना, असंच मी ठीक आहे. इन केस काही काही लोकांना वाटतं जाड असलेलं चांगलं, पण बाकीच्या नॉर्मल लोकांना अजिबात वाटत नाही. ते स्ट्रगल करत असतात त्यांचं वजन कमी करण्यासाठी, भरपूर प्रयत्न करत असतात, पण त्यांना योग्य दिशा न भेटल्यामुळे त्यांचं वजन कमी होत नसतं. आणि त्यातल्यात घरातलेच लोक त्यांना आपण डिमोटिवेट करत असतो आणि निगेटिव्ह कमेंट करत असतो, बॉडी शेमिंग करत असतो, किती जाड झालाय, भरपूर निगेटिव्ह कमेंट करत असतो. मी सुद्धा त्या लोकांमधलाच एक व्यक्ती होतो काही वर्षापूर्वी. पण ज्यावेळेस मला कळलं का जाड लोकांमध्ये किती जास्त प्रॉब्लेम असतो, किती जास्त त्यांना बॉडी शेमिंग केली जाते, अक्षरशः लोक रडतात, त्यांना आत्महत्येचा विचारसुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये येतो. हे माझ्या क्लायंटसोबत बऱ्याच असं झालेलं आहे का त्यांना असं वाटतं का आता मी मरून जावं, आत्महत्या करावी, एवढं माझं वजन वाढलेलं आहे. आता नॉर्मल लोकांना ते काहीच वाटत नाही. जी नॉर्मल लोक ही कमेंट करत असतात ना का तू जाड झालेला आहे, ते नॅचरली जेनेटिकली एकदम पातळ असतात. त्यांनी काय व्यायाम करून आणि फिटनेसचं एकदम भारी डाएट करून वजन मेंटेन ठेवलेलं नसतं. जेनेटिकली ते पातळ असतात, पण दुसऱ्याला ते निगेटिव्ह कमेंट करतात आणि डिमोटिवेट करतात, तर बॉडी शेमिंगसुद्धा करतात. अशा लोकांचा, जी लोक आता जाड आहेत ते माझा व्हिडिओ पाहत आहेत, तुम्ही डिमोटिवेट अजिबात होऊ नका. चांगला डाएट केल्याच्यानंतर तुमचा फॅट लॉस हा होणारच होणार आहे. माझे जरी सगळे व्हिडिओ पाहिले तुम्ही एकदम प्रॉपर, तरी तुम्हाला फॅट लॉस कसा करायचा हे कळणार आहे. घरातली लोकंसुद्धा निगेटिव्ह करतात, त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होत असतो जाड लोकांवरती. त्याच्यामुळे तुम्ही जे बाहेरचे लोक आहेत जे कमेंट करत असतात, तुम्ही जर करत असाल कोणाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तर प्लीज अशी कमेंट करू नका. कारण त्यांच्यावरती खूप जास्त त्याचा परिणाम होत असतो. ती लोक विचार करत असतात, रात्रभर त्याला झोपसुद्धा लागत नाही, ते डिप्रेशनच्या स्टेजला सुद्धा जात असतात. आपल्याला ते बोलताना नॉर्मल वाटतं, पण काय त्या माणसावरती बितत असती हे फक्त त्याच माणसाला माहीत असतं. त्यामुळे आजूबाजूची लोक तुमची जाड असतील, त्यांची तब्येत असेल, तर प्लीज त्यांना ना मोटिवेशन करण्याचं सोडून द्या, पण डिमोटिवेट तरी अजिबात करू नका. कायला हे वाईट वाटन, पण ही रियालिटी आहे, असं प्लीज करू नका.